ठिकाणी अनगरला बसलेला होता। त्या रस्त्यावरून जात असताना, मोहोळवरून तुम्ही अनगरला जात असताना उमेदवारी अर्ज भरला जाऊ नये म्हणून अनगरच्या प्रत्येक रस्त्यावर गाड्या तपासल्या जात होत्या, एसटी मधली माणसं तपासली जात होती, एवढंच काय तर गाड्यांच्या डिक्क्या सुद्धा तपासल्या जात होत्या। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या सगळ्या गोष्टीची पोलिसांना कल्पना देणं हे तुमचं कर्तव्य नव्हतं। त्यांचं असं बोलायला होतं की तहसीलदार आपण म्हणतात की त्यांनी या संदर्भातल्या कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन जो आहे तो माझ्याशी केलेला नाही। जर त्यांनी माझ्याशी कम्युनिकेशन केलं असतं तर त्याच दिवशी त्यांना पोलीस संरक्षण दिलं असतं किंवा त्यांची अर्ज भरण्याची व्यवस्था केली। मी स्वतः जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि माझ्या पक्षाच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत, त्यामुळे माझ्या उमेदवाराच्या करता मी त्यांच्या मोबाईलवर कमीत कमी 5-25 वेळा फोन केलेले आहेत। आता जर ते केलेले फोन त्याने उचललेच नाही तर त्याला आपण काहीच करू शकत नाही। आणि या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र आमचे फोन उचलले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला, म्हणूनच आम्हाला किमान शौचालयाचा दाखला आणि त्याचबरोबर मतदार यादीची प्रमाणित प्रत ही उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी उज्ज्वला तिथे पहाटे 5ला गेल्या त्या दिवशी 11-11:30 वाजता आम्हाला त्या ह्या प्रती मिळाल्या। त्यामुळं आम्हाला ऑनलाईन अर्ज भरत असताना किंवा ऑफलाईन अर्ज भरत असताना मतदार यादीमधला क्रमांक, भाग क्रमांक, अनुक्रमांक जो लेटेस्ट त्या मतदार यादीमधला जो हवा असतो आमचा, तो आम्हाला समजण्याचा मार्गच नव्हता। मात्र जी नोटीस लावण्यात आलेली होती अर्ज खालीच्या शेवटच्या दिवशी नोटीस किती वेळापूर्वी लावण्यात होती आली होती, याच्या संदर्भात काही कल्पना आहे का? आम्हाला त्याच्या बाबतीत काही कल्पना नाही। उज्ज्वला तेटे 2 वर्षापासून बाकीचं सगळं कम्युनिकेशन उज्ज्वला तेटे यांचा मतदार यादीमधलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।